नेक्स्ट लेअर आहे आपली नेटवर्क लेअर. आता नेटवर्क लेअरचे डिझाईन इश्यूज आपण किंवा त्याचे जे फंक्शन्स आहेत ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, तरी पण एकदा बघूया. नेटवर्क लेअरमध्ये काय केलं जातं तर मोस्टली ह्याच्यामध्ये काय केलं जातं, कशावरती फोकस केला जातो तर सोर्सवरून पॅकेट ॲक्सेप्ट करणं, ओके, आणि ते डेस्टिनेशनला सेंड करणं. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये पॅकेट सेंड करताना तर त्याच्यामध्ये कुठले राउटिंग एरर आले किंवा कंजेशन जर आलं, ट्रॅफिक झालं, तर ते कसं हँडल करायचं हे सगळं नेटवर्क लेअर परफॉर्म करत असते. ह्याचे जे मेन फंक्शन्स आहेत ते मेन फंक्शन्स कुठले कुठले आहेत बघा. ॲड्रेसिंग, पॅकेटिंग, राउटिंग, इंटरनेटवर्किंग हे त्याचे मेन फंक्शन्स आहेत. आता ॲड्रेसिंग म्हणजे काय तर सोर्स आणि डेस्टिनेशनचा जो ॲड्रेस असेल तो फ्रेम हेडरमध्ये मेंटेन करण्याचं काम. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या डिव्हायसेसमध्ये तो जो ॲड्रेसिंग असेल ते ॲड्रेसिंग परफॉर्म करण्याचं काम ही नेटवर्क लेअर परफॉर्म करत असते. पॅकेटिंग म्हणजे काय तर नेटवर्क लेअर ही काय करते तर पॅकेट कन्व्हर्ट करते, त्याच्याकडून अप्पर लेअरकडून जे येतात ते पॅकेट कन्व्हर्ट करण्याचं काम ही नेटवर्क लेअर परफॉर्म करत असते आणि त्याच्यासाठी ती इंटरनेट प्रोटोकॉल यूज करते. नेक्स्ट आहे राउटिंग. राउटिंग ही मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातो तर नेटवर्क लेअर ही बेस्ट पाथ किंवा मोस्ट रिलिव्हंट पाथ जो आहे डेटा ट्रान्समिशनसाठी तो चूज करण्याचं काम किंवा सिलेक्ट करण्याचं काम ही नेटवर्क लेअर परफॉर्म करत असते. देन नेक्स्ट आहे इंटरनेटवर्किंग. इंटरनेटवर्किंग म्हणजे काय तर मल्टिपल डिव्हायसेस जे असतात त्या मल्टिपल डिव्हायसेसमध्ये लॉजिकल कनेक्शन एस्टॅब्लिश करण्याचं काम किंवा ते अवेलेबल करून देण्याचं काम हे नेटवर्क लेअर परफॉर्म करत असते. नेटवर्क लेअरमध्ये डिझाईन इश्यूज जे येतात ते बघा कसे डिस्क्राईब केलेले आहेत. तर फर्स्ट आहे स्टोअर अँड फॉरवर्ड पॅकेट स्विचिंग. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर जो होस्ट असतो, जो सेंडर असतो, तो काय करतो त्याच्या नियरेस्ट राउटर जो असतो, राउटर हा काय करतो तर राउटिंग किंवा पॅकेट सेंड करण्याचं काम हा राउटर करत असतो, हे डिव्हाइस असतो, ओके. मग हा सेंडर काय करतो तर त्याच्या नियरेस्ट जो राउटर असेल त्याला तो पॅकेट सेंड करतो, ओके. आणि हा राउटर काय करतो जोपर्यंत ज्या लिंकनी किंवा ज्या रूटनी ते पॅकेट सेंड करायचं आहे ते जोपर्यंत फ्री होत नाही किंवा ती जी लिंक असेल ती लिंक त्याच्यामध्ये जे कंजेशन असेल किंवा जर एखादं ट्रॅफिक असेल ते जोपर्यंत त्याच्यामधून जात नाही तोपर्यंत ते पॅकेट काय करते तर स्टोअर करते. आणि जेव्हा ते फ्री झालं की ते काय करतं चेकसम मेकॅनिझम आपण बघितलं त्याच्यानुसार ते व्हेरीफाय करतं आणि नेक्स्ट राउटरला म्हणजे तुमच्या सोर्स अँड डेस्टिनेशनमध्ये जेवढे राउटर्स असतील तेवढ्या राउटरला परत ते सेंड करतं आणि फायनली ते कुणाला मिळतं डेस्टिनेशनला मिळतं. आणि ह्या मेकॅनिझमला म्हटलं जातं स्टोअर अँड फॉरवर्ड पॅकेट स्विचिंग. म्हणजे ते पॅकेट स्टोअर करतं जोपर्यंत लिंक किंवा रूट तुमचा फ्री होत नाही तोपर्यंत स्वतःकडे स्टोअर करतं आणि ते फ्री झाल्यानंतर परत नेक्स्ट राउटरला ते फॉरवर्ड करतं. त्यामुळे त्याला म्हटलं जातं स्टोअर अँड फॉरवर्ड पॅकेट स्विचिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू द ट्रान्सपोर्ट लेअर. नेटवर्क आणि ट्रान्सपोर्ट लेअरमध्ये जो इंटरफेस असतो हा इंटरफेस काय करतो तर हा इंटरफेस काय करतो तर ह्या इंटरफेस थ्रू नेटवर्क लेअर काय करते तर ट्रान्सपोर्ट लेअरला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. आणि ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या अगोदर ह्याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट कन्सिडर केले जातात तर सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात दोन, कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिसेस आणि कनेक्शनलेस सर्व्हिसेस. आता जेव्हा सर्व्हिसेस द्यायच्या असतील तेव्हा ते कुठले कुठले पॉईंट कन्सिडर करते तर राउटर टेक्नॉलॉजी तुम्ही यूज जी करताय ती त्याच्यामध्ये सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताना कन्सिडर केले जात नाही. ट्रान्सपोर्ट लेअर हे जे आहे ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर तुमचे जे राउटर्स अवेलेबल आहेत ते व्यवस्थित काय असायला पाहिजे तर व्यवस्थित ते अरेंज असायला पाहिजे टॉपॉलॉजीच्या नुसार,
स्टार टॉपोलॉजी किंवा रिंग टॉपोलॉजी जे आहेत त्याच्यातल्या कुठल्याही एका आयनी ते अरेंज असायला पाहिजे. त्यानंतर नेटवर्क ॲड्रेस जो आहे तो नेटवर्क लेअर ट्रान्सपोर्ट लेअरसाठी युनिफॉर्म असायला पाहिजे. सो काय होतं, त्यामुळं लॅन आणि वॅन कनेक्शन्स जे असतात ते इझिली अवेलेबल होतात. बेस्ड ऑन कनेक्शन्स त्याच्यामध्ये 2 टाईपच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, कनेक्शन लेस आणि कनेक्शन ओरिएंटेड. कनेक्शन लेस सर्व्हिसेसमध्ये काय केलं जातं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा सेटअपची रिक्वायरमेंट नसते, जे तुमच्याकडं अवेलेबल असते सबनेट किंवा जे राउटर प्रेझेंट असतो त्याच्या थ्रूच काय करायचं तर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या. आणि कनेक्शन ओरिएंटेडमध्ये काय होतं तर रिलायबल सर्व्हिसेस किंवा जर रिलायबल सर्व्हिसेस जर तुम्हाला पाहिजे द्यायच्या असतील आणि तुम्हाला जे पॅकेट्स असतील ते पॅकेट सेंड करायचे असतील तर तुम्ही ते काय करू शकता, सिंगल रूटनी सेंड करू शकता. ओके. त्यानंतर नेक्स्ट डिझाईन इश्यू आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ कनेक्शनलेस सर्व्हिसेस. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातो, पॅकेट्स म्हणजे जे डेटाग्राम्स आहेत आणि त्याची जी सबनेट असते त्याला म्हटलं जातं डेटाग्राम सबनेट. जेव्हा मेसेजची साईज ही पॅकेटच्या साईजपेक्षा मोठी असते तर नेटवर्क हे काय करते तर तुमची जेवढी साईज मोठी आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये काय करते तर नेटवर्क ही लेअर ही काय करते तर मेसेज हा तुमचा डिव्हाइड करते. म्हणजे एक मेसेज आहे त्याच्यापासून जर 4 पॅकेट्स तयार होत असतील तर ते 4 पॅकेट्स ते तयार करते आणि प्रत्येक पॅकेट हे राउटर थ्रू सेंड करत असते. ओके. आणि हे सेंड करत असताना ती काय करते प्रोटोकॉल यूज करते. प्रत्येक डेटा पॅकेटला किंवा प्रत्येक पॅकेट जे सेंड करणार आहे त्याच्यामध्ये डेस्टिनेशनचा ॲड्रेस प्रेझेंट असतो, त्यामुळे तो काय होतो इंडिपेंडेंटली सेंड केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिसेस. इम्प्लिमेंटेशन ऑफ कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिसेस म्हणजे काय तर पहिल्यांदा आपल्याला कनेक्शन एस्टॅब्लिश करावं लागतं, ते यूज करावं लागतं आणि त्याच्यानंतर ते रिलीज करावं लागतं. कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिसेसमध्ये काय केलं जातं तर डेटा पॅकेट्स जे आहेत ते रिसिव्हरला सेंड केले जातात, ज्या ऑर्डरनी ते सेंडरकडून येतात त्याच ऑर्डरनी. ओके. हे झाले डिझाईन इश्यूज. समजले. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे राउटिंग अल्गोरिदम. तर राउटिंग अल्गोरिदम म्हणजे काय तर आपले जे पॅकेट्स आहेत हे पॅकेट्स सोर्स मशीनकडून डेस्टिनेशन मशीनला आपण सेंड करतो. ओके. आणि हे जे सेंड करताना किंवा राऊट करताना आपल्याला काय यूज करावं लागतं तर वेगवेगळे राउटिंग अल्गोरिदम यूज करावे लागतात. मग नेटवर्क लेअर हे राउटिंग अल्गोरिदमचं टास्क परफॉर्म करत असते. ओके. मग ह्याच्यामध्ये टोटल 2 टाईपचे राउटिंग अल्गोरिदम येतात, अडॉप्टिव्ह आणि नॉन अडॉप्टिव्ह. ओके. ह्या 2 पार्ट्समध्ये राउटिंग अल्गोरिदम डिव्हाइड झालेले आहेत. अडॉप्टिव्ह अल्गोरिदममध्ये काय असतं तर तुम्ही एखादा रूट डिसाईड केला तर तो रूट त्याच्यामध्ये जर ट्रॅफिक आलं तर तुम्ही तिथून तो रूट काय करू शकता चेंज करू शकता. अल्टरनेटिव्ह रूट जर त्याला कुठला असेल तर तो सिलेक्ट करून त्या रूटनी परत पॅकेट काय करू शकता रिसेंड करू शकता. म्हणजे जर तुम्हाला रूटमध्ये चेंज करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता. त्यामुळेच त्याला म्हटलं जातं डायनॅमिक राउटिंग अल्गोरिदम्स. चेंजेस होतात. आणि नॉन अडॉप्टिव्ह मध्ये त्याच्या अपोजिट आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर राउटिंग डिसिजन्स जे आहेत ते करंट ट्रॅफिक किंवा तुमचं जे कंजेशन असतं त्याच्यावरती डिपेंड नसतात. तर तुम्हाला कुठला रूट सिलेक्ट करायचा आहे तो आधी डिसाईड करायचा आणि त्याच रूटनी तुमचं पॅकेट सेंड करायचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला राउटिंग डिसिजन चेंज करता येत नाही, त्यामुळे त्याला म्हटलं जातं स्टॅटिक राउटिंग अल्गोरिदम. अडॉप्टिव्ह नॉन अडॉप्टिव्ह. अडॉप्टिव्हलाच म्हटलं जातं डायनॅमिक, त्याच्यामध्ये रूट डिसिजन तुम्ही चेंज करू शकता. आणि सेकंड आहे नॉन अडॉप्टिव्ह. नॉन अडॉप्टिव्हमध्ये रूट डिसिजन तुम्हाला चेंज करता येत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ राउटिंग अल्गोरिदम. फर्स्ट प्रॉपर्टी आहे करेक्टनेस. करेक्टनेसमध्ये काय तर राउटिंग अल्गोरिदम हे प्रॉपरली तुम्ही
करायला पाहिजे की जेणेकरून पॅकेट हे त्याच्या प्रॉपर डेस्टिनेशनला मिळतील. जो त्याच्यामध्ये रूट अवेलेबल असेल त्या रूट प्रॉपरली मेन्शन करा. जर एखादा रूट अवेलेबल नसेल तर तो त्याच्यामध्ये चुकून जरी लिहिलं आणि त्या रूटने जर पॅकेट सेंड केलं तर ते मध्येच लॉस होणार. नेक्स्ट आहे सिम्प्लिसिटी. म्हणजे राउटिंग अल्गोरिदम किंवा जे काही तुम्ही टेबल तयार करणार असाल तर ते तुम्ही सिम्पल मॅनरनी जेवढं सिम्पली तुम्हाला करता येईल तेवढं सिम्पली करायचं की जेणेकरून त्याची कॉम्प्लेक्सिटी जी असेल ती कॉम्प्लेक्सिटी वाढणार नाही. ते इझिली अंडरस्टँड होईल आणि राउटिंग व्यवस्थित होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टेबिलिटी. स्टेबिलिटी म्हणजे काय तर राउटिंग अल्गोरिदम हे स्टेबल असायला पाहिजेत. कुठलाही प्रॉब्लेम आला तरी त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जे तयार केलेला असेल रूट तो काय असायला पाहिजे तर स्टेबल असायला पाहिजे. ओके. जर नेटवर्कमध्ये कुठला चेंज झाला तर अल्गोरिदम चेंज होता कामा नयेत ही प्रॉपर्टी पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे फेअरनेस. फेअरनेस म्हणजे काय तर जेवढे नोड्स आहेत त्या प्रत्येक नोडला तो रूट यूज करायचा चान्स मिळाला पाहिजे. असं नाही की एकच नोड तो फक्त पाथ यूज करणार, रूट यूज करणार, दुसऱ्या नोडला दुसऱ्या ह्याने सेंड करायचं असं नाही. तर प्रत्येक नोड जेवढे नेटवर्कमध्ये तुमच्या नोड आहेत तेवढा प्रत्येकाला काय व्हायला पाहिजे तर त्यांचं पॅकेट हे ट्रान्सफर करता यायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा नोड असेल आणि ते नोड फक्त कंटिन्युअसली पॅकेट त्या रूटनी सेंड करत आहे आणि दुसरा नोड अजून वेटिंगमध्ये, तर असं नको. प्रत्येक नेटवर्कला नोडला फेअर चान्स मिळायला पाहिजे डेटा ट्रान्सफर करायचा आणि त्यासाठी फर्स्ट कम फर्स्ट सर्व हे प्रिन्सिपल यूज केलं जातं. आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला एक दाखवलेलं आहे. ह्या टाईपचं काय असणार आहे तुमचं तर नेटवर्क असेल. ह्याच्यामध्ये आता ए हा तुमचा सोर्स आहे, एफ हा डेस्टिनेशन आहे. इथं इंटरमिजिएट जे आहेत ते नोड्स आहेत आणि ह्या प्रत्येक आर्कवरती जी व्हॅल्यू रिप्रेझेंट केलेली आहे ती त्याची कॉस्ट रिप्रेझेंट केलेली आहे. म्हणजे बी टू सी डेटा ट्रान्सफर करण्यासाठी किती कॉस्ट लागणार 1 लागणार, सी टू ई 1 लागणार, ही ह्याच्यामध्ये रिप्रेझेंट केलेली आहे. ए टू बी, बी टू सी, परत ए टू डी, डी टू ई, ई टू एफ हे बघितलं जातं. ह्यापैकी जी लोएस्ट कॉस्ट असेल तो रूट काय केला जातो तर सिलेक्ट केला जातो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ए टू एफ डेटा ट्रान्सफर करायचा आहे. मग ह्याच्यामध्ये ए टू बी, बी टू सी असं पण जाऊ शकतं किंवा डायरेक्टली ए टू डी जरी केला तरी चालते. आणि ज्या पाथची कॉस्ट ही कमी असते तो पाथ काय केला जातो तर सिलेक्ट केला जातो. आता बघा ए टू डी घेतलं 2 आली, परत डी टू ई 1 आली आणि परत ई टू एफ किती आली 3 आली. म्हणजे टोटल कॉस्ट किती झाली 6 झाली. इकडून गेलं तर किती 1 + 1 + 1 3 आणि परत 3 मग किती झाली 6. म्हणजे दोन्ही कॉस्ट काय झाल्या इक्वल झाल्या. मग दोन्ही कॉस्ट इक्वल झाल्यानंतर परत काय कन्सिडर केलं जाणार तर कंजेशन किंवा ट्रॅफिक किंवा कुठला रूट हा एरर फ्री आहे किंवा कुठल्या रूटला ट्रॅफिक कमी आहे, कुठल्या रूटने डेटा फास्ट सेंड होईल हे परत सेकंड पॉईंट कन्सिडर केला जातो आणि तो रूटने काय केला जातो तर डेटा हा सेंड केला जातो. ओके.